नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण निदान स्थान बघतोय. निदान स्थानामधलं आपलं रक्तपित्त पूर्ण बघून झालं होता. रक्तपित्ताची चिकित्सा पण झाली होती आणि त्याच्यानंतर आपण कास बघायला सुरुवात केलेला होता. कासाचे आपण मुख्य 5 प्रकार पाहिले आणि कासाच्या 5 प्रकारांमध्ये पाची जे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसताना नॉर्मली वाताचे जे आजार असतात तर ते सर्वसाधारणतः आपल्याला जास्त कठीण असे वाटत असतात, पण ह्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन असं आहे की वातज कास आहे तो सुखसाध्य आहे आणि पित्तज कफज हे पुढे पुढे कष्टसाध्याकडे जायला लागतात, क्षयज आणि क्षतज ह्या गोष्टी. सो त्यानुसार आपण बघायला सुरुवात केलेली होती. सो आपला एक फक्त शेवटचा श्लोक बाकी होता. त्याच्यामध्ये इत्तेष क्षयज कास क्षीणानां देहनाशनः याप्यो वा बलिनां तद्वत् शतजोभिनवौतौ सिद्धेतामपि सानार्थात् साध्यादोषे पृथक्त्रयः मिश्रा याप्याद्वयात् सर्वे जरसास्थविरस्य च कासाच्छ्वासक्षयच्छर्दि स्वरसादादयो गदाः भवन्ति उपयक्षया तस्मात् त्वं त्वरया जयेत्. इति एषः क्षयजः कासः. इथेपर्यंत आपण आलेलो होतो. हा आपण क्षयज क्षतज कास ही लक्षणं आपण बघितली. त्याच्यानंतर हे क्षयज कास जो आहे तो क्षीणानां देहनाशनः असं आहे. म्हणजेच काय तर हा जो क्षयज कास आहे तो क्षीण लोकांचा देहनाश करण्यासाठी कारणीभूत होतो आहे. तर क्षीण लोकांचा देहनाश जेव्हा हा कारणीभूत होत आहे करण्यासाठी तर ह्याचाच अर्थ काय की ज्या वेळेला जो रोगी किंवा आजारी व्यक्ती आहे तर त्याचं जर का क्षीणत्व आहे किंवा त्याची तब्येत जी आहे तर त्या संदर्भात आपण बोलत असताना तब्येतीच्या संदर्भामध्ये बोलत असतात तो जर क्षीण आहे म्हणजे जर का त्याचे धातू बल चांगले नाही आहेत असं असेल तर हा जो क्षयज कास आहे तो देहनाशासाठी कारणीभूत असू शकतो. आणखीन कसा तर याप्यो वा बलिनाम जर बलवान असतील धातू तर काय होईल तर क्षयज कास आहे तो याप्य ठरेल आणि क्षतजहा अभिनवतु तौ असं जर का असेल तर क्षतजकास किंवा हा क्षयजकास जो आहे तो अभिनव असताना म्हणजे नुकताच झालेला असताना तो सिद्धेताम अपि म्हणजे क्षतजकास आणि क्षयजकास हे दोन्ही म्हणून ते अभिनव द्विवचन वापरले देवा हा देवो प्रमाणे तौ हे जे दोन्ही आहेत ते सिद्धेताम अपि स्थानार्थात म्हणजे हे जे आहे ते सिद्ध होऊ शकतात. साध्या दोषैहि पृथक्त्रयः मिश्रा याप्या द्वयात् सर्वे जरसा स्थविरस्य च. म्हणजे काय तर साध्या दोषैहि पृथक्त्रयः पृथक पृथक दोषांनी जे झालेले कास आहेत ते साध्य आहेत. मिश्रा याप्या म्हणजे द्विदोष जे कास जे आहेत ते याप्य आहेत. द्वयात् सर्वे आणि ह्याचा अर्थ काय तर मिश्र हे जे आहेत म्हणजे याप्य दोन दोन दोषांनी उत्पन्न झालेले आणि
दोन दोन दोषांनी उत्पन्न झालेले आणि जरसा आणि स्थविरस्यच्या, म्हणजे जर का वय जास्ती झालेलं आहे तर असं असताना, स्थविर म्हणजे म्हातारा, म्हणजे वयाने म्हातारा झालेला, जरसा स्थविर वयानी तृतीया, स्थविरस्य स्थविरस्य म्हातारस्य म्हणजे म्हाताऱ्याचा जो कास आहे तर तो आहे तो याप्य आहे. आणि काय पुढे तर कासात श्वास क्षय छर्दी स्वर सादादयो गदाहा भवंती, याच्यामधला धातू कोणता तर भवंती. किम किम भवंती कासात, कासामुळे काय काय होतं, कासात भवंती काय तर श्वास क्षय छर्दी स्वरसाद आदय गदाहा, म्हणजे काय काय होतं तर एकतर श्वास म्हणजे कासापासून श्वास उत्पन्न होतो, क्षय उत्पन्न होतो, छर्दी होऊ शकते, स्वरसात स्वर बसणं इत्यादी रोग होतात. म्हणून तस्मात तम त्वरया जयेत, म्हणून ह्या कासाला लगेचच जिंकावं या अर्थाने. म्हणजे काय तर हा जो कास आहे तर तो त्याचं साध्यासाध्यात्व सांगितलं, आणि साध्यासाध्यात्व सांगितल्यानंतर आता आपल्याला सांगितलेलं आहे की ह्याला का लगेच चिकित्सा देण्याची गरज आहे. याचं कारण असं आहे की याच्यामुळं एवढे सारे व्याधी होतात, आणि एवढ्या साऱ्यामध्ये महत्वाचे व्याधी तुम्ही जर बघितलं तर श्वास आणि क्षय हे दोन मोठे व्याधी कासातनं उत्पन्न होणारे आहेत. आणि तसं असल्यामुळं ह्या कासाची चिकित्सा जी आहे ती त्वरित करावी. हे दोन मोठे व्याधी का बरं, आता श्वास हा एवढा का मोठा व्याधी आहे, पुढचा अध्याय लगेच श्वासाचाच येतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर का लास्ट श्लोक बघितला असेल ना तर त्याच्यामध्ये हिद्मा श्वासो तथा तौही मृत्यूकाले कृतालय असा एक वाक्य आलेलं आहे. जे श्वास आणि हिक्का हे जे दोन व्याधी आहेत ते मृत्यू कालाच्या ठिकाणी कृत आलय घर करून राहिलेले असतात. आणि श्वास हा म्हणजे मरणप्राय असू शकतो आणि म्हणून श्वास महत्वाचा. आणि क्षय का महत्वाचा तर त्याच्यानंतरचा अध्याय क्षय आलाय, म्हणजे त्यांनी कसं असतं ना, म्हणजे सीड्स पहिल्या अध्यायामध्ये पुढच्या अध्यायाच्या सांगितलेले असतात असं आहे थोडक्यात. हे सीड्स म्हणजे काय तर आता इथे त्यांनी आधीच सांगून ठेवलं की ह्याच्यामुळे काय काय होणार आहे तर श्वास होईल क्षय होईल. म्हणजे ह्या कासानंतरचा निदानाचा जो अध्याय आहे ना तो श्वासाचा येतो, आणि श्वास झाल्याच्या नंतरचा जो अध्याय तो राजक्षणाचा येतो. तर हे त्याचे सीड्स आपण ज्याला म्हणतो अनागता वेक्षणा तंत्रयुक्ती, तर त्या पद्धतीनं हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून श्वास आणि क्षय हे दोन मोठे व्याधी असल्यामुळं याची चिकित्सा त्वरित करावी कासाची. आता श्वासाबद्दल तर सांगितलं, मग क्षय काय आहे तर परवाच्या दिवशी जस्ट एक वाक्य मी बोललेले होते तुम्हाला की अनेक रोगानुगतो बहुरोग पुरोगमः राजेक्ष्मा क्षयश्रुतो रोगराट इतिच स्मृतः असं म्हटलंय. रोगराट सगळ्या रोगांचा राजा असा हा राजेक्ष्मा आहे. मग राजा कधी एकटा जातो का, की असा कधीही चालताना असा पटकन राजा घोड्यावरनं उतरला आणि एकटाच गेलाय असं नसतं. मग राजाला नेहमी लवाजमा असतो सोबत. पुढे एक अनेक घोडदळ असतं, त्याच्या पुढे पायदळ असतं, त्याच्या मागे परत ते घोडदळ असतं, आणि मग ते सगळा जथ्थाचा जथ्था राजाचा नेहमी जात असतो बरोबर. मग हा जो राजा आहे तो असा अनेक लोकांना घेऊन जाणार आहे. त्याचप्रमाणे हा जो राजयक्ष्मा आहे ना तो सुद्धा अनेक रोगानुगतो बहुरोग पुरोगमः असं आहे. म्हणजेच काय तर पुढे जसं घोडदळ असतं राजाच्या तसे पुढे अनेक व्याधी आहेत, मध्ये हा राजयक्ष्मा आहे आणि त्याच्या मागे सुद्धा अनेक व्याधी आहेत. म्हणजे त्याला बरं झाल्यानंतर सुद्धा उपद्रव बरेच आहेत आणि त्याच्या पूर्वरूपांमध्ये व्याधी स्वरूप म्हणून अनेक व्याधी येतात. आणि म्हणून हा राजयक्ष्मा खूप महत्वाचा. आणि म्हणून श्वास आणि राजयक्ष्मा हे दोन मोठे व्याधी ह्या कासामुळे होत असल्यामुळं काय करायला पाहिजे तर कासामुळे होत असल्यामुळं कासाची चिकित्सा आहे ती तस्मात तम त्वरया जयेत असं म्हटलेलं आहे. तर हा इथेपर्यंत झालं आपलं कासाचं निदान पूर्ण. आणि हे जे निदान झालं तर त्याच्यानंतर आता आपण जे आहे तर त्याच्यामध्ये चिकित्सेकडे वळणार आहोत.
आता आपण ह्याच्यानंतर कासाची चिकित्सा बघूया. तर कासाच्या मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय काय बघितलेलं होतं, तर संप्राप्ती आपल्याला माहिती असायला पाहिजे. संप्राप्तीमध्ये तत्रादो विहतो निलहा म्हणजे अनिल म्हणजे वाताशी संबंधित संप्राप्ती आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती वाताची गती विकृतीची संप्राप्ती आहे. त्याच्या कुठल्याही प्रकारचा जरी हा कास असला तरी वातावरती आणि वाताच्या गतीवरती ह्या दोन ठिकाणी आपण चिकित्सा नक्कीच देणार आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की टिपिकली वातजकास, पित्तजकास आणि कफजकास ह्या प्रत्येकाच्या संप्राप्तीमध्ये थोडा थोडा भेद असतो. तर त्या संप्राप्तीमध्ये भेद असल्यामुळं कासाच्या चिकित्सेत सुद्धा थोडा थोडा भेद राहतो. त्याच्यामध्ये केवल अनिलजम कासम स्नेहेही आदौ उपाचरेत वातग्न स्निग्धैश्च पेयायुष रसादिभिः लेहैः धूमैस्तथा अभ्यङ्गैः स्वेदसेक अवगाहनैः बस्तिभिः बद्धविट्वातं स पित्तं तु ऊर्ध्वभक्तिकैः कृतैः क्षीरैः च स कफं जयेत् स्नेह विरेचनैः. म्हणजेच काय, तर वातच्या कासामध्ये काय काय द्यायला सांगितलंय, तर स्नेहन आपण आता बघितलं की कास कशामुळे होतोय, तर वाताच्या गतीच्या विकृतीमुळे होतोय आणि वात व्याधी म्हणजे वात विकृतीमुळे होतोय. तर त्याच्यामुळे वाताचं जे मेन चिकित्सा आहे ती स्नेहन आणि म्हणून स्नेहन येते. मग तिथे आणखीन काय वापरा, तर पेया युष रसादिभिः असं म्हणलंय. म्हणून पेया युष रस म्हणजे रस म्हणजे मांस रस. तर हे जे आहेत तर ते वातग्न औषधांनी सिद्ध असे वापरावेत. मग लेहन द्यावं, धूपन द्यावं, अभ्यंग द्यावं, सेक द्यावे, अवगाह द्यावे, बस्ती द्यावे आणि स्नेहविरेचन द्यावं. असं हे सगळं म्हणत असताना म्हणजे किती किती विविध प्रकारची चिकित्सा आली असं जर बघितलं आपण, तर हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 जवळजवळ 9 चिकित्सेचे आपल्याला वेगवेगळी दालनं वातच्या कासामध्ये सांगितलेली आहेत. आपल्या डोक्यात कसं असतं ना, जनरली आपण खोकला आहे आणि खोकल्याचं औषध घ्यायचं आहे असं म्हणल्यानंतर म्हणजे आता सगळ्यांच्या मनात नसेल तर उत्तम ही गोष्ट, परंतु एक सर्वसाधारण खोकला आहे कफ सिरप दे. कफ सिरप हे जे आहे ना, तर ते कदाचित सिरप किंवा फॉर्म मध्ये जर बनवलं असेल तर त्यातलं एक लेहन या चिकित्सेमध्ये जाईल किंवा पान या चिकित्सेमध्ये जाईल. पण हे बाकीचं सगळं जे आहे ना ते तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून स्नेहन ही गोष्ट खूप जास्त महत्वाची राहते वाताच्या कासामध्ये. आता हा जो स्नेह आहे ना तो सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचा आणि वेगवेगळ्या गोष्टींनी सिद्ध असा स्नेह वापरावा असा आहे. मग आता ह्या स्नेहनामध्ये हे ग्रंथोक्त चिकित्सा आहे की गुडूची कंठकारी सिद्ध तूप द्यावं किंवा यवक्षारादी घृत म्हणून एक मोठा योग आलाय, द्राक्षादी घृत, विदार्यादी गणसिद्ध घृत आणि अशोकादी घृत ही वेगवेगळी घृत जी आहेत ना ती स्नेहपानासाठी द्यावी. आता प्रत्यक्ष जर का आपण बघितलं तर डोक्यामध्ये बरं का सर्वसामान्य लोकांच्या काय असतं की खोकला झाला तर तेलकट तुपकट नाही खायचं आणि इथे परफेक्ट उलट आले की चिकित्सा जी आहे ती स्नेहन द्यावी असं म्हणत असताना स्नेहनाची जर का आपल्याला चिकित्सा द्यायची की नाही, तर त्याच्यामध्ये केवल अनिलजम कासम स्नेही आदौ उपाचरेत या गोष्टीला खूप महत्व राहतं आणि म्हणून स्नेहन ही चिकित्सा महत्वाची आहे. मग आता जर का आपण स्नेहन देताना पेशंटला म्हटलं की तुम्ही तेल खा, तूप खा वगैरे असं, तर ही गोष्ट काही शक्य नाहीये. मग प्रॅक्टिकली कसं द्यायला पाहिजे, तर मग त्याच्यामध्ये आपण सिद्ध स्नेह आणि सिद्ध पेया असं एकत्र करून द्यावं. दवाखान्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण बऱ्याच वेळेला असे जे पेशंट असतात की टिपिकल वाताच्या कासाचे जे पेशंट असतात तर त्यांना 2 चमचे तांदूळ घ्यायचे, तांदूळ भाजायचा, त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचा म्हणजे सर्वसाधारण एक अर्धा लिटर पाणी आणि ते पाणी घालून त्याच्यामध्ये दशमुळाचा 1 चमचा घालायला सांगायचा आणि ते हे शिजवायला सांगायचं आणि मग सगळा तांदूळ शिजला की तांदूळ शिजल्यानंतर ती काढून घ्यायची. म्हणजे काय केलं आपण तर दशमूळ सिद्ध पेस्ट तयार केले बरं आणि मग त्याच्यामध्ये घालण्यासाठी सिद्ध स्नेह वापरावेत आणि मग त्याच्यामध्ये हे गुडूची कंठकारी सिद्ध तूप आपण वापरू शकतो. यवक्षार ही जी गोष्ट आहे ना ती वातच्या कासामध्ये खूप ठिकाणी रेफरन्स म्हणून सापडते आपल्याला, त्यामुळे यवक्षारादी घृत किंवा विदार्यादी गणसिद्ध घृत ही वेगवेगळी घृत आपण त्याच्यामध्ये घालून द्यावी. तुम्ही हे अनुभवलं सुद्धा असेल की ज्या ज्या वेळेला आपण अशा पद्धतीचं लघुपंचमूळ किंवा दशमुळांचं सिद्ध यवागू देतो तर त्याच्यामध्ये काही वेळेला आपण सिद्ध स्नेह म्हणजे तेल सुद्धा आपण पेशंटला पानार्थ देतो. बऱ्याच वेळेला असं होतं की स्नेहन अभ्यंतर म्हटल्यानंतर घृत हे पॅलेटेबल असल्यामुळे घृतच वापरलं जातं, परंतु वाताचा जर कास असेल तर त्याच्यासाठी ते तुपापेक्षा सुद्धा तेल उत्तम स्नेहन आहे. सो त्या
विचार केला ना तर ती तयार झालेली जी पेज असते त्याच्यामध्ये दशमूळाचं सिद्ध तेल 2 ते 3 चमचे असं घालून ते जे तयार होतं ना तर ते कडकडीत एकदम कपबशीमध्ये घालून कुंकून पेशंटला प्यायला सांगावं. असं जर का दिलं गेलं ना तर तो खोकला जो आहे ना तो 1 ते 2 पेज घेतल्यानंतरच थांबतो, असा आतापर्यंत अनुभव आहे. तर ह्या दृष्टीने ही एक पेज वापरावी. आणखीन काय काय तर वेगवेगळ्या पेजा ज्या सांगितलेल्या आहेत ना तर त्याच्यामध्ये अजून एक पेज आपण बऱ्याच वेळेला वापरत असतो, विशेष करून लहान मुलं जी असतात ना तर त्यांच्यामध्ये. तर उडीद जे असतात ते ह्याच पद्धतीनं 2 चमचे उडदाची डाळ घेऊन ती भाजायची. ती भाजल्यानंतर त्याला शिजवायला ठेवायचं साधारण 1-2 ग्लास पाणी घालून, म्हणजे अर्धा लिटर पाणी साधारण 400 ml पर्यंत होतं. मग ते शिजत आलं ना की त्याच्यामध्ये डाळिंब जो असतो त्याचा रस एक अर्धा कप घालायचा आणि पुन्हा ते पूर्ण शिजवायचं. पूर्ण शिजली उडदाची पेज की ती गाळून घ्यायची आणि त्या गाळलेल्या उडदाच्या पेजेमध्ये तूप जिऱ्याची फोडणी घालायची. जिऱ्याची पावडर वापरायची, धन्याची पावडर वापरायची त्याच्यामध्ये. आणि जे तूप आहे ना ते कंटकारी सिद्धघृत असायला पाहिजे. अशा पद्धतीनं ते सिद्धघृत जे काही तयार झालेलं असेल ना तर त्याला एक फोडणी द्यायची आणि ते सगळं होत असताना त्याच्यामध्ये शेवटी म्हणजे जेव्हा अगदी ती पेस्ट तयार होते तेव्हा गूळ घालायचा. तो गूळ आणि सिद्ध स्नेहाने अशी ही जी काही पेस्ट तयार होते उडदाची त्याने सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीनं खोकले माताच्या कासाचे कमी येत असतात. सो ह्या दृष्टीने या माताच्या कासाचा एक स्नेहनाच्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे चाटण दिल्यानंतर हे वाताचे कास उत्तम पद्धतीने कमी येत असतात. म्हणजे औषध गिळून पटकन टाकून तोंडातनं पोटात टाकून देणं ह्याही पेक्षा जास्त महत्वाची गोष्ट अशी राहते की तेच औषध चघळून म्हणजे खोकला जो असतो ना तर त्याच्यामध्ये शुकपूर्णार्ध कंठत्व हे लक्षण याच्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सापडत असतात. आणि म्हणून जर का चाटण या स्वरूपामध्ये औषधं जर का आपण तिथे वापरली तर त्याचा परिणाम जास्त चांगला येतो. हे ग्रंथोक्तच योग आहेत, मी काही फार वेगळे कुठनं काढलेले नाहीयेत. तर वाग्भटामधले स्विडंग, सुंठ, पिंपळी, हिंग, सेंदव आणि भारंगी आणि यवक्षार हे सगळं जे आहे ते एकत्र करून तुपासह ते चाटण म्हणून द्यायचं. धमाचा सुंठ, कचोरा, मनुका, खडीसाखर हे द्यायचं. पिपली, धमाचा हे जे आहेत ना चरकामध्ये सुद्धा 2-2 हे जे खूप छान छान आहेत. सुंठ पाठा, पाठा सुंठ, सुंठ धमाचा अशा पद्धतीचे वेगवेगळे योग आलेले आहेत की जे आपल्याला अवलेह या स्वरूपामध्ये पेशंटना वापरता येत असतात. सो असे वेगवेगळे अवलेह वाताच्या कासामध्ये विशेषतः आपण वापरायला हवेत. आणखीन एक वाताच्या कासामध्ये महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की स्नेहनाचं जेव्हा आपण बघत होतो तर इथे तर हे जे स्नेहन आहे तर हे अभ्यंतर ह्या पद्धतीने आपण बघितलं, पण हे स्नेहन बाह्य सुद्धा आपल्याला करता येत असतं. तर वाताच्या कासाचे जे जे पेशंट असतात ना तर त्यांच्या लोअर ॲब्डोमेनला आणि थाईजला विशिष्ट औषधी सिद्ध तेल लावायला सांगावं. त्याच्यामध्ये बला तेल किंवा दशमूळ तेल या 2 गोष्टींचा परिणाम खूप चांगला येतो आणि ते कोमट करून जर का लावलं गेलं ना तर स्नेहन झाल्यामुळे वाताचं शमन होऊन या पद्धतीचे वाताचे कास जे असतात कमी येतात. काल आपण आणखीन एक गोष्ट बघितलेली होती की लहान मुलं असतात बऱ्याच वेळेला आणि ती खूप खेळून येतात आणि संध्याकाळच्या वेळेला खूप खोकला लागतो त्यांना. तर असे जे पेशंट असतात ना तर त्यांच्या बाबतीमध्ये दशमूळ सिद्ध तेल किंवा बला सिद्ध तेल किंवा कंटकारी सिद्ध तेल एकेरी ही जी तेलं आहेत तर ती कोमट करून पिचू त्याचे शौचाच्या जागेला दूधस्थानी ठेवायला द्यावेत. तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा हा खोकला कमी येत असतो. आणखीन एक प्रकारचे पेशंट आपल्याकडे वाताच्या कासाचे खूप पद्धतीने येत असतात. तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की पेशंट एवढा जोरात खोकला लागलेला असतो की आता तुम्ही काहीतरी करा, ढास त्याची थांबत नाहीये असं सांगितलं जातं. सर्वसाधारणतः पेशंट लवंग आणि मध हे घरामध्ये लवंग जाळतात आणि घेतात. तुम्हाला जर का माहिती असेल तर लवंग थोडीशी लोखंडी तव्यावरती परतायची आणि ते परतल्यानंतर ती मशीसारखी करायची आणि मग ते बारीक करून त्याचं मधामध्ये मिक्सिंग करून तर त्याचं चाटण घ्यायचं. अशा पद्धतीचं जर का चाटण घेतलं गेलं ना तर हे जे ढास लागलेले खोकले असतात ना ते थांबायला मदत होत असते. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला ओल्ड एज लोक आहेत आणि ह्या पद्धतीची ढास लागलेली आहे तर तिथे सुद्धा एकांतिक वाताचा प्रकोप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि म्हणून विशेष करून बुधपिचू जे तर त्यांचा परिणाम खूप चांगला येत असतो. आणि म्हणून दशमूळ तेल, बला तेल किंवा नारायण तेल किंवा कंटकारी सिद्ध तेल ह्या तेलांचे कोमट करून पिचू म्हणजे नुसतं कॉटन तिथे ठेवायला द्यायचा ग्लुटेल फोल्ड मध्ये. एवढं जरी केलं ना तरी सुद्धा उत्तम पद्धतीनं ह्या गोष्टी कमी येत असतात. आणखीन याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी येते ना त्याच्यामध्ये धूपन आपण बऱ्यापैकी पेशंटमध्ये वापरत असतो. जे वेगवेगळे धूपन सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये दशांग धूप आहे त्याचा सुद्धा उपयोग होत असतो. सो हे धूपन जे आहे ते घरी करायला देणं या पद्धतीनं करू शकतो. म्हणजे घरामध्ये धूम
त्याच्यानंतर अभ्यंग ही एक गोष्ट महत्वाची आहे. मगाशी जे आपण म्हणलं की हे जे स्नेहन आहे ते अभ्यंतर तसंच हे बाह्य सुद्धा आपण देऊ शकत असतो. तो स्नेहनाचा सुद्धा खूप चांगला परिणाम ह्याच्यामध्ये येत असतो. त्याच्यानंतर सेक आणि अवगाह म्हणजे परिषेक करणं किंवा अवगाह करणं ह्या दोन महत्वाच्या गोष्टी राहतात. तर ह्या गोष्टीत ना हा आता सध्या आपण जर का बघितलं ना तर प्रॅक्टिस मध्ये आपण ते खूप सारे वापरत नाही. पण मग अवगाहाचा परिणाम कसा येत असेल? अवगाह जनरली जर आपण बघितलं ना तर कुठे केले जातात? तर ज्या ज्या वेळेला अर्श वगैरे असतात ना तर त्यावेळेला हे अवगाह जास्ती करून वापरले जातात. पण अवगाह म्हणजे आपल्याला फक्त लोकली तिथे हे होण्यासाठी किंवा तिथलं इन्फेक्शन कमी होण्यासाठी असं आपल्या काहीतरी डोक्यात असतं. पण तसा अवगाहाचा परिणाम येत नाही. मग कसा येतो तर द्रवस्वेद नावाचा जो प्रकार आहे स्वेदनाचा बाष्पस्वेद किंवा द्रवस्वेद तर त्याच्यामध्ये कोमट पाण्यामध्ये किंवा औषधी पाण्यामध्ये असं बसल्यानंतर दशमूळाचा काढा करावा आणि त्याच्यामध्ये सिक्स बांधावे. असं जर केलं ना तर आकानाचं जे क्षेत्र आहे ना तर त्या क्षेत्रामध्ये स्वेदन व्हायला सुरुवात होते आणि ते स्वेदन झाल्यामुळे हे खोकले कमी येतात. तर ह्या पद्धतीचा आपल्याला वापरता येत असतं. त्याच्यातून हा जो बस्ती म्हणून सांगितलेला आहे तर बस्ती सुद्धा इथे सस्नेह निरूह असे वापरावेत. एकांतिक वाताचा प्रकोप तर आहे तिथे बरोबर. तो एकांतिक वाताचा जर का तिथे प्रकोप आहे तर फक्त अनुवासन किंवा फक्त निरूह असं जर का द्यायला गेला ना तर बऱ्याच वेळेला असं होतं की मुंबई सारख्या शहरांमध्ये किंवा जिथे माणसं पुन्हा पुन्हा खातात किंवा मुहुर्मुहू खाण्याची सवय असते त्या ठिकाणी सामता आलेली दिसते आणि म्हणून सस्नेह निरूह असे वापरावेत. त्याच्यामध्ये दशमूळ आणि धान्वंतर असा जरी बस्ती वापरला गेला ना तरी सुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम येतो. बस्ती देताना नेहमीच स्नेहस्वेदन करून बस्ती वापरावा. तर स्नेहस्वेदन करून बस्ती वापरला तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने मिळत असतो. सो ह्या दृष्टीने हे बस्ती याचा विचार करायचा. त्याचं प्रमाण किती असावं असं बऱ्याचदा विचारलं जातं. तर याचं प्रमाण ऍब्सॉर्प्शन एनिमा जसे असतात तर त्या कॅटेगरी प्रमाणे असावं. सर्वसाधारणतः 150 ml काढा असेल तर 20 ते 30 ml तेल वगैरे ह्या पद्धतीने 180 ते 200 ml पर्यंत वगैरे टोटल बस्ती द्यावा. तर हा जो बस्ती आहे तो एका सिंगल बस्तीमध्ये सुद्धा 8-8, 10-10 दिवस लागलेला जो खोकला असतो जो घास लागून येत असतो तर अशा पद्धतीचे खोकले कमी येण्यासाठी खूप चांगला परिणाम येत असतो. त्याच्यानंतर वातजकासाचा आणखीन एक महत्वाची गोष्ट जी आहे ना ती म्हणजे स्नेहविरेचन. तर स्नेहविरेचन ज्या वेळेला सांगितलं ना तर म्हणजे स्निग्ध द्रव्य की जे विरेचन करू शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये एरंड स्नेह सारखं विरेचन आपण वापरावं. परंतु हे पेशंटचं बल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेशंटचं वय या दोन्ही गोष्टी आपण बघाव्यात आणि त्याच्यानुसार हे स्नेहविरेचन वापरावं. स्नेहविरेचन मी खूप जास्त प्रमाणात आतापर्यंत वापरलेले नाहीये कारण बस्ती आणि हे जे आहे पिचू आणि आपण जे आता वरती बघितलं लेहन चिकित्सा तर ह्या गोष्टी वापरल्यानंतरच खूप उत्तम पद्धतीने रिझल्ट येतात असं दिसतं. तर त्यामुळे विरेचन आपण ज्याला हे आहे ना म्हणजे ऊर्ध्व गत झालेलं आहे अपान त्या ठिकाणी त्याची गती प्राकृत करावी ह्या दृष्टीने त्या स्नेहविरेचनाचा उपयोग होत असतो. परंतु स्नेहविरेचन मला काही फारसं वापरायला चान्स मिळालेला नाहीये. पण बस्ती मात्र वातजकासामध्ये खूपच म्हणजे बऱ्याच पेशंट्स मध्ये वापरलेत आणि एका सिंगल बस्तीमध्ये 2 किंवा 3 बस्ती मॅक्झिमम 5 बस्ती दिल्यानंतर खोकले थांबतातच इतपत अनुभव आहे. सो त्याप्रमाणे बस्तीचा आपण वापर ह्या वातजकासासाठी उत्तम पद्धतीने करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे पित्तजकासा. तर पित्तजकासाच्या संदर्भामध्ये आता वेगवेगळे जे आहेत की नाही तर योग बरेच तुम्हाला ह्याच्यामध्ये ते लेखनाचे दिसतील. तर त्याच्यातला कुठला आपण कधी वापरायचा हे जे आहे ना तर त्याच्यासाठी मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. आधी आपण पित्तजकास बघूया. पित्तकासेतु सकपे त्रिवृतां मधुरैर्युता युंजात विरेकाययुता घनश्लेष्मणी तिक्तकैः असं म्हणतात. म्हणजेच काय तर काय काय पित्त कासेतु सकपे वमनम सर्पिशाहितम. पित्तजक कास असताना आणि सकपत्व असताना म्हणजे पित्तकास आहे परंतु तिथे कफाचा अनुबंध आहे असं असताना वमनम सर्पिशाहितम. सर्पिश म्हणजे घृतासोबत वमन द्यावं. तथा मदन काश्मरी मधुकप क्वथितैर जलैः. काय काय द्यावं तर मदनाचा क्वाथ द्यावा त्याच्याबरोबर काश्मरी यष्टी मधू आणि क्वथितैर जलैः ह्याचा जल म्हणजे काढा द्यावा. त्याच्यानंतर फल यष्टाव कल्कैर्वा विदारी इक्षु रसाप्लुतैः. आणखीन काय काय द्यावं तर त्याच्यामध्ये यष्टाव कल्कैर्वा किंवा विदारी इक्षु रस म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं इक्षु रस वगैरे हे वापरून किंवा भुईकोहळा यांचा काढा वापरावा विदारी असं म्हटलेलं आहे. तर
ह्याचे काढे वापरून तिथे पित्तज जर कास असेल तर तिथे वमन द्यावं च कफ असताना. वमन का द्यावं तर कफे विदध्यात वमनम संयोगे वा कफोद्भवे असं म्हटलंय. म्हणजे कफज व्याधी असताना आणि कफ पित्तज व्याधी असताना तिथे वमन वापरावं. पित्तज कासाच्या लक्षणांमध्ये आपण बघितलेलं होतं की अम्लक हे एक विशेष लक्षण असतं आणि अम्लकामध्ये काय असतं तर इथून इथपर्यंत दोष उत्कृष्ट असतात आणि ते बाहेर येण्यासाठी प्रवृत्त होण्यासाठी आसुसलेले असतात ना. अशा वेळेला जर का वमन दिलं गेलं ना तर ते पित्तज कास जे आहेत त्यांनी लवकर आपल्याला उपशम मिळतो असं दिसतं आणि म्हणून तिथे वमन द्यावं. मग पित्तज कासासाठी आपण वमन देत असताना अनेक वेळेला आपल्याला असं वाटत असतं की आपण अम्लपित्तासाठी वमन देत आहोत पण लक्षण खूपशी साधारण आहेत. खूप जणांनी केलेला आहे होमवर्क काल जो दिलेला होता तो आणि बरेच जणांनी नाही पण केलेला आहे बरं का. तर केला तर तुमचाच त्याच्यामध्ये फायदा आहे. सो तुम्हाला त्या गोष्टी आणखी एकदम पक्क्या होऊन जातील. ज्या ज्या वेळेला लेक्चर होत असतं त्याच वेळेला आपला होमवर्क झाला ना तर त्याचा परिणाम असा येतो की त्या गोष्टी एकदम फिक्स होऊन जातात, समजून जातात आपल्याला आणि आपल्याला ते पेशंट मध्ये वापरत असताना क्लिक होतं की अरे हे ह्या पद्धतीचं आहे तर आपण करायला पाहिजे. सो होमवर्क जे आहेत ना ते तुमच्यासाठी आहेत, तुमच्या अभ्यासासाठी आहेत. सगळ्यांनी एक वेगळी वही करावी या लेक्चरसाठी असे म्हणून असं एक मी मध्ये सांगितलेलं होतं. सो सलग त्याच्यामध्ये त्या त्या गोष्टी लिहित चला म्हणजे तुम्हाला नंतर प्रॅक्टिसच्या दृष्टीने प्रॅक्टिसच्या हिशोबाने ती वही जस्ट चालली ना तरी अध्यायवाईज तुम्हाला त्या गोष्टी मिळत जातील की कशामध्ये काय काय आपल्याला वापरायचं आहे असं. सो त्या दृष्टीने हे महत्वाचं राहतं. म्हणून पित्तज कासामध्ये देताना पहिले वमन द्यावं. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट काय आहे हे वमन वापरत असताना वमन आता कशा कशाने द्यावं हे आपण बघितलं. तर त्याच्यात एक वेगळी गोष्ट आलेली तर ती विदारी. विदारी ऍक्च्युली जर का बघितलं ना तर वमनोपक गणामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर इक्षुरस आहे. फलयश म्हणजे यष्टी फलत्रिक ह्या गोष्टी आहेत. तर ह्यांनी कल्पेरवा प्लुतही असं म्हणत असताना हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करून वमन द्यावं. तर विदारी जे आहे ना ते उत्तम पित्ताचं शमन करणार आहे आणि म्हणून पित्त शमन करून मग हे जो काही कास आहे तो कमी करण्यासाठी उपयोग होईल. म्हणून मदन आणि विदारी ह्या पद्धतीने सुद्धा आपण वापरू शकतो. यष्टी पण उत्तम पित्त शमन आहे तर त्या दृष्टीने यष्टीचा पण उपयोग होत असतो. पित्ताच्या कासामध्ये वमन ही गोष्ट आपण बघितली आणि त्याच्याच बरोबरीनं असं म्हटलेलं आहे पित्त कासेतू सकपे त्रिवृताम उदरयुताम युंजात विरेकायुताम घनश्लेष्मणी पित्तकैः. पित्तज कास असेल तर युंजात विरेकाय विरेचन वापरावं. तर कशाचं तर विशेष करून त्रिवृताचं विरेचन वापरावं. या आपण दोन गोष्टी महत्वाच्या बघितल्या की एकतर संपूर्ण संप्राप्ती जी कासाची आहे ना ती सत्राधो विहतो निलहापासून चालू होते म्हणजे एक वात जे आहे आणि त्याच्या सोबत आता पित्तज कास आलेला आहे. आणि आता जर का इथे तुम्ही बघितलं ना तर ह्याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा आपण विरेचन देऊ तर विरेचनामुळं वाताची जी अवकुंठित झालेली गती आहे ती सुद्धा प्राकृत होईल आणि शिवाय विरेचन जे ते पित्त कमी करणार आहे, पित्त विरेचन करणार आहे आणि म्हणून विरेचनाचा उपयोग होईल. म्हणून पित्तज कासांमध्ये विरेचन सुद्धा वापरावं. मग आता जर का इथे आपण बघितलं ना तर ऊर्ध्वग अम्ल पित्ता सदृश जे लक्षण आहे तिथे वमन की जिथे दोष उत्कृष्ट होतात अम्लतासारखी लक्षणं येतात तिथे आणि जिथे असं अम्लतासारखं लक्षण नाहीये परंतु पित्तज कासाची इतर सगळी लक्षणं आपल्याला सापडतात तर तिथे आपण विरेचन वापरतो जसं अधोगम अम्लपित्तामध्ये सांगितलं त्या पद्धतीनं. पण म्हणून इथे विशेष करून निषोक्त येतं की जे पित्त शमन करणारं द्रव्य आहे. कफच्या कासामध्ये काय काय द्यावं तर कफकासी पिबे दादू. अजून एक पित्तच्या कासाची मला गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटेल. अगदी सुरुवातीच्या काळात बरं का म्हणजे काही गोष्टी ज्या असतात ना ते क्वचित धर्म क्वचित मैत्री क्वचित अर्थ क्वचित यशः असं म्हणत असताना कर्माभ्यास क्वचित चेती चिकित्सा नास्ती निष्फला असं चिकित्सेचं सांगितलंय. तर त्याच्यामध्ये एक पेशंट होता आणि त्या पेशंट आल्यानंतर बघितल्यानंतर आता हे सगळं वाचल्यानंतर आता तुमच्या डोक्यात प्रत्येक वेळेला पित्तज कास म्हणून निदान थोडंसं डोकावेल तरी असं वाटतं मला. परंतु त्यावेळेला ते पेशंट बघितल्यानंतर अम्लत आहे, जळजळतंय छातीत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून कास जो आहे तो ह्याच्यामुळं म्हणजे कास हे निदान न करता पित्त आहे असं निदान करून औषधं दिलेली होती आणि ते काही कमी फारसं येत नव्हतं. आणि मग त्यावेळेला ते जाणवलेलं होतं की ह्या गोष्टींमध्ये आपण काहीतरी वेगळं वापरायला हवं. तर पित्तज कासामध्ये आणखीन एक महत्वाचं जे औषध राहतं ना ते त्यावेळेला जाणवलेलं होतं तर ते म्हणजे प्रवाळ पंचामृत बरं का. तसं जर बघितलं ना तर कासाचं प्रवाळ पंचामृत हे काही औषध नाही असं डायरेक्ट जर बघितलं तर. परंतु प्रवाळ पंचामृत
शीतक आणि द्रवगुणांनी वाढलेले आहे, ह्या सगळ्या गोष्टी कमी यायला लागतात आणि हे कमी आल्यामुळं कास कमी येतो. मग इथे प्रवाह पंचामृताचं जे हॅलो आपण डॉक्टर गौरी, हा बोला. थोडासा ना आवाज सगळ्यांना जरा प्रॉब्लेम येतोय, व्हायब्रेट होतोय. हा ठीक आहे, स्लो बोलते मी जरा. ओके. हा तर आपण हे बघत होतो की पित्तजक कासामध्ये प्रवाळ पंचामृत. तर पित्तजक कासामध्ये प्रवाळ पंचामृत वापरत असताना त्याचं अनुपान जे आहे ना, तर ते दाडिमावलेह असं जर का दिलं, आपण काल बघितलेलं होतं की आपण तूप आणि लिंबू आणि साखरेबरोबर वापरलेलं होतं. इतर ह्या गोष्टींच्या सोबत ज्या वेळेला भस्म संघातच असेल किंवा अशी काही शंका असेल तर, बरोबर, किंवा गृहिणीसारख्या पेशंटमध्ये आपण प्रवाळ पंचामृत वापरत असताना तिथे अनुपान म्हणून जे आहे ना, ते लिंबू साखर वापरलं तर त्याचा परिणाम जास्त चांगला येतो. परंतु इथे पित्तच्या कासामध्ये बघत असताना दाडिमाव लेहासोबत जर का वापरलं गेलं ना, तर लेहन चिकित्सा पण होते आणि पित्ताची शमन चिकित्सा पण होते आणि म्हणून पित्तच्या कासामध्ये प्रवाळ पंचामृत प्लस दाडिमाव लेह याचा उपयोग खूपच चांगला दिसतो. दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पित्तच्या कासाचे जे जे पेशंट असतात तर त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जसं आपण अमृतपित्तामध्ये बघितलेलं होतं की यष्टी प्लस दुधाचा आपण लेप जीपी स्टर्नम वरती लावायला देतो, त्या पद्धतीने जर लावलं ना तर बरगड्यांमध्ये होणारा शूल तो सुद्धा कमी येतो आणि शिवाय कास सुद्धा कमी येतो. ह्या दोन्ही पद्धतीने देता येतं. पित्तच्या कासामध्ये आणखीन एक लक्षण विशेष करून असं प्रॅक्टिस मध्ये आढळलेलं आहे की ज्या वेळेला पेशंट काही आहार घेतो तर आहार घेतल्यानंतर साधारण 2.5-3 तासानंतर हा खोकला येतो, ज्या वेळेला की दुसऱ्या अवस्था पाकामध्ये अन्न असतं त्यावेळेला. आणि म्हणून जेवण झाल्यानंतर इमिजिएट अशा पद्धतीने जर औषध दिलं ना तर दुसरा अवस्थापाक चांगला बनण्यासाठी मदत होत असते. तिथे पाचक औषधं वापरायची आरोग्यवर्धिनीसाठी की जी थोडंसं पित्त विरेचन सुद्धा करणार आहे. तर जेवण झाल्यानंतर आरोग्यवर्धिनी असं जर का वापरलं गेलं तर पित्तच्या कासामध्ये दुसरी अवस्था चांगली झाल्यामुळं पित्ताचं उदिरण योग्य प्रमाणामध्ये होतं आणि मग त्याच्यामुळे खोकला लागत नाही. तर अशी पित्तच्या कासामध्ये विशेष करून चिकित्सा आपण आतापर्यंत वापरलेली आहे. त्याच्यानंतर कफजकास. तर कफजकासाच्या संदर्भामध्ये बघत असताना कफकासी पिबेत आदौ सुरा काष्ठा प्रदीपितात स्नेहम परिसृतम व्योष यवक्षार अवचूर्णितम असं आलेलं आहे. बरं का. आता कफकासु पिबेत आदौ सुरा काष्ठात प्रदीपितात असं म्हटलं. तर सुरा काष्ठ म्हणजे देवदार. देवदार पेटवल्यानंतर प्रदीपित जो स्नेह परिसृत म्हणजे जो स्नेह म्हणजे जो तेल पडतं तर ते जे तेल आहे ते व्योष आणि यवक्षार यांच्या सोबत असं घ्यावं असं ग्रंथोक्त आलेलं आहे. मग आता देवदाराचं तेल, देवदाराचं आपण काष्ठ आणणार, ते जाळणार, त्याचं तेल कधी पडणार तर आणि मग ते जे आहे ते पोटात घ्यावं. आता हे असं का सांगितलं असावं किंवा याचा एक विचार करायला पाहिजे. देवदाराचं तेल जे आहे ना ते व्होलटाईल तेल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कफजकास आहे. सो तिथे चिकित्सा करत असताना असं तेल पाहिजे की जे तिथे साम्यता उत्पन्न करणार नाही, तर ते देवदाराचं काम होतं. आणि शिवाय महत्वाची गोष्ट अशी आहे की देवदार जो आहे तो वातशमन सुद्धा आहे. तो एकाच वेळेला वाताचं शमनही होत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट व्होलटाईल असल्यामुळे आणि वृक्ष त्याच्यामध्ये असल्यामुळं ते कफग्न म्हणून सुद्धा काम करतात. तर बाहेर मार्केटमध्ये हे फर्निचर वाले वगैरे असतात ना त्यांच्याकडे टर्पेंटाईन मिळतात. तर हे ह्या पद्धतीने आपण वापरलेलं होतं. तर हे सगळं एवढं करून किती तेल काढणार आपण, तर त्यावेळेला मग ते टर्पेंटाईन आणायचं आणि सर्वसाधारणतः 2 ते 3 थेंब टर्पेंटाईन घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे खोबरेल तेल घालायचं, ते मिक्स करायचं आणि ते जे खोबरेल तेल तयार होतं ना टर्पेंटाईन घातलेलं ते पोटाला क्लॉकवाईज लावायचं. असं केल्यानंतर त्या टर्पेंटाईनच्या व्होलेटाईल असल्यामुळं ते ऍब्सॉर्ब फास्ट होतं आणि त्याच्यातनं वाताची गती प्राकृत होते आणि शिवाय दुसरी महत्वाची गोष्ट वृक्ष तेज असल्यामुळं कफविकृती जी आहे ती दूर व्हायला मदत होत असते आणि म्हणून ह्या गोष्टी ह्याच्या संदर्भामध्ये महत्वाच्या राहतात. कफकासी पिबेत आदौ सुरा काष्ठात प्रदीपिता स्नेहम परिसृतम व्योष
दोष यवक्षार अवचूर्णितम. आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यानंतर अशी आलेली आहे की स्निग्धम विरेचयेत ऊर्ध्वम अधो मूर्ध्नीच युक्तितः. स्निग्ध झाल्यानंतर म्हणजे ह्या पद्धतीनं स्नेहन झालं की त्याच्यानंतर याला काय द्यावं कफजतासाला, तर स्निग्धम विरेचयेत ऊर्ध्वम अधो मूर्ध्नीच युक्तितः. विरेचन कसं द्यावं हे, तर हे ऊर्ध्व विरेचन, अधो विरेचन आणि मूर्ध विरेचन असं कफजतासासाठी द्या असं म्हणतात. आता विरेचन म्हणत असताना आपल्या डोक्यात फक्त ते गुदमार्गाने होणारं विरेचन अशा दृष्टीने असतात. पण ऊर्ध्व विरेचन याचा अर्थ येतो वमन, अधो विरेचन विरेचन आणि मूर्ध विरेचन म्हणजे नस्या. तर कफजतासामध्ये विशेष करून नस्याचा उपयोग खूप चांगला होत असतो. आणि तुम्ही बरेच वेळेला दवाखान्यांमध्ये अनुभव घेतला पण असेल की ज्या ज्या वेळेला कफजतास असतो त्यावेळेला घशाला लिप्तत्व आहे, पेशंटला खोकल्याचा मंद मंद वेग आहे, खूप अगदी ढास लागल्यासारखी येत नाहीये, असं असताना ज्या ज्या वेळेला आपण पेशंटला नस्य वापरतो ना, तर नस्य वापरल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणती औषधं आपण देतो, तर सर्वसाधारणतः कटपलाचा नस्य वापरला जातो किंवा गुडशुंठीचा नस्य वापरला जातो. घसा जर जास्त खराब होऊन जर खोकला येत असेल ना, तर तिथे गुडशुंठीचा जास्त चांगला आपला परिणाम आलेला दिसतो. दवाखान्यात आपण कटपलापेक्षा सुद्धा जास्त करून गुडशुंठी नस्य वापरतो. कटपलाचा नस्य सर्वसाधारणतः सायनोसायटिस किंवा जिथे जिथे नासा नाक किंवा जीर्ण प्रतिष्ठा आहे तर त्याच्यामध्ये कटपलाचा उपयोग चांगला दिसतो. तर ह्या नस्यामुळे कफजतास खूप उत्तम पद्धतीने कमी येतात, तर असा अनुभव आहे. तर त्या दृष्टीने ह्या कफजतासामध्ये नस्य जे आहे ते खूप चांगला रोल प्ले करत असतात. इथे कसं आहे की डोस स्वतःहून बाहेर पडत नाहीये, तरी सुद्धा जर का उलटी झाली तर बरं वाटतंय असं जर पेशंट म्हणत असेल आणि खूप गच्च झाल्यासारखी छाती वाटते असं जर असेल ना, तर तिथे वमन आपण देऊ शकतो. तिथे मदनिष्ठी वचा किंवा निंबपत्रपेक्षा निंबाचं जे साल आहे त्याचं चूर्णाचं काढा आणि निळफळाचं पान असं करून जर का विरेचन आपण वमन वापरलं तर त्याचा परिणाम चांगला दिसत असतो. सो ह्या दृष्टीने कफजतासासाठी सुद्धा आपण वमन ही जी चिकित्सा आहे ना ती वापरू शकतो. सो हे झालं कफजतासाची चिकित्सा. आणि मग कफजतासामध्ये सुद्धा आपण मूर्ध विरेचन जसं बघितलं तसं अधो विरेचनासाठी सुद्धा निशक्त तांदळी कल्प वगैरे ह्या पद्धतीची औषधं वापरावीत. कास जो आहे ना तर तो वेगवेगळ्या पद्धतीने किंवा अगदाचाही विचार कासामध्ये आपल्याला करावा लागतो. सो त्या दृष्टीने हे विरेचन आपण बघावं लागतं. विरेचन जे आहे ते पित्त शमन किंवा पित्त श्रवण करणार आहे, तसंच पित्त आणि विषयांचा अनुबंध किंवा यांचा अॅनॉलॉजी असल्यामुळं एकदा का शरीरामधनं विकृत पित्त बाहेर निघून गेला ना की त्याचा परिणाम जो आहे तर तो हे चांगलं करण्यासाठी म्हणजे विष निघून जाण्यासाठी म्हणून चांगला होत असतो. म्हणून पित्त आणि विषाचं साहचर्य त्याचा आपण विचार नेहमी करायला पाहिजे. आता आणखीन एक मला महत्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते की चिकित्सा बघत असताना कासामध्ये आणि इतर व्याधी जे जे सांगितले त्याच्यामध्ये असं दिसतं की कासामध्ये खूप सारे योग आलेले आहेत बरं का. म्हणजे ज्वरामध्ये सुद्धा जेवढ्या योगांचं वर्णन नाही, ज्वरामध्ये चिकित्सा सूत्र जास्त आलेले आहेत बरं का, म्हणजे थंबरूल्स जास्त आलेले आहेत. परंतु कासामध्ये रूल्स जास्त सांगण्याच्या ऐवजी त्यांनी नंबर ऑफ मेडिसिन खूप सांगितलेले आहेत. याचं कारणच असं आहे की तत्राधो विहतो निलहापासून संप्राप्ती आहे आणि त्याच्यामध्ये कधी कफाचं कधी पित्ताचं आणि कधी एकांतिक वाताची अशी संप्राप्ती त्याच्यामध्ये घडते. सो त्याच्यामुळं त्याच्या कुठल्या गुणामुळे ही घडते तर हे सुद्धा महत्वाचं राहतं आणि म्हणून अनेकविध योग त्याच्यामध्ये आपल्याला आलेले दिसतात. आणि ह्या योगांचं नक्की वापरायचं कुठलं असं आपल्याला बऱ्याच वेळेला प्रश्न पडत असतो. तर हा प्रश्न कसा सोडवायचा हे मी तुम्हाला सांगते. तर जे तुम्हाला हा होमवर्क आहे आता मगाशी जे मी म्हटलं त्याप्रमाणे हा एक योग आहे समजा ग्रंथोक्तच आहे. त्याच्यामध्ये श्वेत आणि रक्त पुनर्नवा, देवदार, कासमर्द, गुडची पोटोल, बृहती, त्रिकटू आणि असं सिद्ध दूध आणि तूप करून वापरावं असं म्हटलंय. पण हे म्हटलेलं असताना त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट त्यांनी खाली जो असतो ना फलश्रुती दिलेली असते. मग हे कशासाठी उपयोगी येतं तर कास, विषमज्वर, क्षय आणि उदांकुर म्हणजे अर्श याच्यामध्ये उपयोगी होणार. तर आता काय करायचं तुम्ही की कास जो संपूर्ण चिकित्सेचा अध्याय आहे हा होमवर्क आहे तुमच्यासाठी. तर पहिल्यापासून ते फक्त शेवटपर्यंत फक्त कास चिकित्सेचा अध्याय. तर त्याच्यामधले जे जे योग आलेले आहेत ना
तर ते योग त्यांनी देताना ते योगापासून दिलेलं असतं आणि खाली फलश्रुती दिलेली असते. आपण लिहिताना उलट करायचं, इथे श्लोकाचा नंबर टाकायचा फक्त, फलश्रुती आधी लिहायची आणि मग योग द्यायचा. मग असा संपूर्ण कास लिहून काढायचा. मग असं का करायचं, उलट का लिहायचं? तर आपल्याकडे येणारा पेशंट जो आहे ना, तो ही सिम्पटम्स किंवा ही लक्षणं एकत्रित घेऊन येणार आहे. तो काही मला हे द्या म्हणून सांगत येणार नाही, बरोबर? तर त्यावेळेला जर एखाद्या पेशंटला कास पण आहे, क्षयासारखी लक्षणं आहेत, तर मग मी हे वापरेन, किंवा कास आहे, अर्श आहे, तर मी हे वापरेन. तर ह्या पद्धतीचे तुम्हाला सेट ऑफ व्याधी किंवा सेट ऑफ लक्षणं अशी मिळत जातील. आणि ती मिळाल्यानंतर तुमचा जो येणारा पेशंट आहे त्याला एक्झॅक्ट कुठली लक्षणं आहेत ते बघून त्याच्यानुसार आपल्याला तो योग चूज करता येत असतो. बऱ्याच वेळेला असं आपल्याला वाटतं ना की एवढे सारे योग दिलेले असतात, तर मग नक्की आपण वापरायचा कुठला योग? तर ह्याचं जे उत्तर असतं किंवा हे कसं शोधायचं असतं, तर ते ह्या पद्धतीनं शोधायचं. एकदा काही ते ह्या पद्धतीनं शोधायची सवय लागली ना आपल्याला, की आपल्याला लक्षात यायला लागतं की अरे हा बरोबर आहे, म्हणजे मग आपण ह्या पद्धतीनं बघू शकतो. म्हणजे आपल्याला नक्की कोणतं औषध वापरायचं याचा निर्णय घेणं ह्या पद्धतीनं जर केलं तर सोयीचं पडतं. तर हा तुम्हाला होमवर्क सांगितलेला आहे. त्याच्या तास चिकित्सा जर अख्खी वाचायला गेली ना तर खूप सारी मोठी आहे, परंतु प्रॅक्टिकल त्यातल्या काय काय गोष्टी कशा करायच्या हे आज आपण बघत आहोत. ओके. त्याच्यानंतर उरक्षता असताना उरक्षतामध्ये लाक्षा चूर्ण आणि मध आणि दुधाबरोबर द्यावं असं म्हणलंय. तर लाक्षा हे उरक्षताचं एक खूप महत्वाचं औषध राहतं. सो उरक्षताच्या वेळेला म्हणजे उरक्षतासारखा जर पेशंट असेल किंवा आपल्याला जिथे जिथे लंग टिश्यू डॅमेज आहे असं जिथे जिथे वापरताना तर दिसतं ना, तर त्या त्या वेळेला आपल्याला ही लाक्षा इथे वापरता येत असते. लाक्षाचं एक महत्वाची गोष्ट आहे, आपण बघितलेलं होतं की ज्या ज्या वेळेला शरीरावरती घाव केला जातो ना तर बाहेर पडतं ते रक्त असतं, आणि ज्या ज्या वेळेला झाडावरती घाव केला जातो तर जे बाहेर पडतं ना आणि ते सॉलिडिफाय होतं, तर त्या पद्धतीने ही लाक्षा बनत असते. सो गामित्व लाक्षाचं रक्ताकडे राहतं आणि म्हणून रक्तपेना प्रभवा फुफ्फुसहा असे जे फुफ्फुस आहेत तर त्याच्या संधानासाठी म्हणून ही लाक्षा काम करत असते, आणि म्हणून सुरक्षतामध्ये लाक्षा हे उत्तम औषध म्हणून आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो कास आहे तर ह्याच कासामध्ये खूप सारी रसायनं आलेली आहेत असं तुम्हाला सापडेल. नक्की हा रसायनाचा अध्याय आहे तरी सुद्धा एकाच फक्त अध्यायामध्ये. तसंच काही काही ठिकाणी एखादं रसायन आलेलं आहे, हा नाही असं नाही. मग कुठे? तर आता शोथामध्ये कंसहरितकी रसायन आलेलं आहे, किंवा अजून पांडूमध्ये सुद्धा एखादं कुठलं मला आता एक्झॅक्ट नाही आठवते, पण असं रसायन आलेलं आहे पांडूमध्ये. तर ह्या पद्धतीची एखाद दोन अशी रसायनं आलेली आहेत. परंतु कासाची जर का तुम्ही चिकित्सा बघितली तर कासामध्ये एक नाही, दोन नाही, तर 6-7 रसायनं वेगवेगळी आलेली आहेत. तर हे का आलेलं असावं असा एक विचार आपण करायला पाहिजे नेहमी. रसायन म्हणजे काय? तर यद जरा व्याधी विनाशन, बरोबर? मग जरा आणि व्याधीचा विनाश करतो ते रसायन. म्हणजे आता आपण कासाच्या चिकित्सेतनं किंवा कासाच्या दृष्टिकोनातनं जेव्हा जेव्हा बघतोय तर मग आता हे जरा नाही व्याधी विनाशन असं आहे हे रसायन. हे तरी 4-5 रसायनांचं वर्णन त्यांनी सांगायला हवं. तर ह्याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कासापासून पुढे कासात श्वासक्षय असं बघितलेलं होतं की त्याच्या पुढे जाऊन कोण होऊ शकतो आहे तर राजएक्स्मा आणि काय श्वास या दोन गोष्टी महत्वाच्या होणार आहेत की ज्या शरीराच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहेत. आणि म्हणून कासाची चिकित्सा पूर्ण झाल्यानंतर नेहमी रसायन चिकित्सा वापरावी, आणि ते सांगण्यासाठी याच्यामध्ये एवढी 6 रसायनं त्यांनी सांगितलेली आहेत. मग त्याच्यामध्ये काय आहे तर पिप्पली रसायन दोन पद्धतीनं घेता येतं नॉर्मली. एकतर 64 पिप्पली आपण जी बनवतो त्या पद्धतीने. 64 पिप्पली कशी बनवतो आपण, तर एकतर 64 प्रहर पिंपळीच्या चूर्णाला पिंपळीच्या भावना देऊन बनवतो, किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 64 भावना देऊन जे बनवलं जातं त्याला आपण 64 पिंपळी म्हणतो. मग ह्याच्यामध्ये आपल्या फुफ्फुसाची कपॅसिटी वाढावी किंवा प्राणवायू स्रोत जे आहे ते उत्तम राहावं, कारण कास जो आहे तो प्राणवाहाच्या संदर्भामध्ये राहतो, म्हणून प्राणांचं रक्षण करावं ह्यासाठी हे रसायनं सांगितलेली आहेत. आणि म्हणूनच ह्या पद्धतीनं एक चिमूटभर रोजच्या रोज 64 पिंपळी दुधामधनं देणं. असं जर केलं तर लहान मुलं जी वारंवार सर्दी खोकल्यासाठी आपल्याकडे येत असतात ना, तर त्यांना हे रसायन म्हणून आपण वापरू शकत असतो, विशेष करून लहान मुलांसाठी.
आणखीन जे टिपिकली श्वास आणि कासाचे जे पेशंट असतात तर त्याच्यामध्ये वर्धमान पिपली रसायन जसं आपण वापरतो त्या पद्धतीने देता येत असतं. सो त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी 1 पिंपळी, दुसऱ्या दिवशी 2 पिंपळ्या, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4 या पद्धतीने वाढवत जाऊन 7 पिंपळ्या, 8व्या दिवशी परत 6 पिंपळ्या असं करत 7 पर्यंत वाढवून पूर्ण 2 सप्तकं त्यांची पूर्ण करावीत. ह्या पद्धतीने सुद्धा पिपली रसायन देता येतं. क्षीरपाकातनंही पिपली रसायन द्यावं. तर ह्या पद्धतीने हे पिपली रसायन दिलं तर पुन्हा पुन्हा होणारे खोकले आणि विशेष करून मोठ्या माणसांमध्ये श्वास आणि हिक्का ह्या गोष्टी असतानाही पिपली रसायनाचा उपयोग होत असतो. लहान मुलांमध्ये 64 पिंपळीचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्याच्यानंतर अमृत पाराशासारखं एक औषध उत्तम आलेलं आहे. त्याच्यानंतर नागबला घृत म्हणून आलंय की जे की रसायन आहे. तर नागबला जर बघितली ना आपण तर इतरत्र आपण कुठे कुठे वापरत असतो. तर नागबला जी आली तर डायबेटिक न्यूरोपॅथीज मध्ये नागबलेचं उत्तम काम होत असतं. सो त्या दृष्टीने शरीरामधले धातू घटक जर का विकृत होत असतील म्हणजेच आता प्रमेह सुद्धा जर आपण बघितलं तर त्याचा सुद्धा दूष्य संग्रह खूप मोठा आहे बरोबर. आणि तो दूष्य संग्रह मोठा असल्यामुळे धातूंचं बल कमी करणं हे प्रमेहाचं मुख्य काम राहतं. तर तसं प्रमेहाचं उत्तम रसायन म्हणून जर का नागबला रसायन येत असेल तर तेच इथे कासामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं असं आहे. त्यानंतर आहे अगस्ती हरितकी आणि वसिष्ठोक्त रसायन. तर ही पण सुद्धा 2 अवलेह पद्धतीची रसायन आहेत की जी कासाची चिकित्सा झाल्यानंतर आपण पुन्हा पुन्हा कास होऊ नये किंवा कासामुळे झालेला जो धातुक्षय आहे तो भरून काढावा या 2 दृष्टीने ही रसायनं वापरली आहेत. आणि म्हणूनच कासाच्या चिकित्सेमध्ये खूप जास्त रसायनं आलेली आहेत आणि खूप जास्त योग आलेले आहेत. तर आता तुम्ही ज्या वेळेला आज लेक्चर झाल्यानंतर आपलं होमवर्क करायला लगेच बसाल अशी माझी अपेक्षा आहे. तर त्या वेळेला तुम्ही जेव्हा बघणार ना तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की केवढे सारे योग दिलेत. मग आपल्याला 1, 2, 4 गोष्टी फक्त डोक्यात असतात. हा एक नॉर्मली की म्हणजे समजा खोकला आहे पेशंट आलेला आहे तर काय द्यायचंय तर सूक्ष्म त्रिफळा द्या, गंधक रसायन द्या. त्याच्यानंतर सिट्रिपोटोल नुसता किंवा सिट्रिएस्टी टंकण असं एखादं काहीतरी द्या आणि एखादं सिरप द्या. एवढं केल्यानंतर सर्वसाधारणतः 70% पेशंट बरे होतात. नाही असं नाही. पण उरलेल्या 30% जी मेहनत घ्यावी लागते ना ती ह्या ग्रंथांमधून आपल्याला करावी लागते आणि ती ह्या पद्धतीने करायची. कसं करायचं हे माहित असलं ना की मग आपल्याला ते सोपं जायला लागतं आणि म्हणूनच तुम्हाला तो होमवर्क मी मुद्दामून दिलेला आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अपज कासामध्ये अशी आलेली आहे की म्हशी वापरावी असं आलंय. तुम्हाला ते योग तुम्ही वाचला ना तर त्यावेळेला दिसेल आणि ते सुद्धा मयूरपिच्छा म्हशी वापरावी असं आलेलं आहे. तर म्हशी जी आहे ना तर पुढे जाऊन म्हणजे कासाच्या नंतर श्वासाबरोबर हिक्का आहे बरं का निदानामध्ये. तर हिक्केचं एक ते औषध उत्तम म्हशी म्हणून आपल्याला माहित असतं पण कासामध्ये सुद्धा उत्तम औषध म्हशी आहे. तर हेही आपण बघायला पाहिजे. तो पिप्पली मूलशृंगवेरम विविधकम शिखी कुक्कुट पिच्छानां मसी क्षारो यवोद्भवम विशाला पिप्पली मूलम त्रिवृताचं मधुप्रवाह कपकासहारालेहा त्र्यः श्लोकार्ध रुयोचिताः असं म्हटलंय. तर 3 अर्ध्या ह्याच्यामध्ये 3 योग सांगितलेत आणि त्याच्यामध्येही महत्वाचं आहे की मयूरपिच्छा म्हशी जी आहे ती यवक्षार आणि यवापासून उत्पन्न झालेला जो म्हशी आहे त्याच्याबरोबर ते वापरावं. तर ह्या पद्धतीनं म्हशीचा उपयोग जो आहे तो कपज कासामध्ये विशेष करून घ्यायला पाहिजे. म्हशी म्हटल्यानंतर आपल्याकडे 2 डोक्यात गोष्टी असतात. एक तर हिक्का असतो किंवा फार फार तर वमन असतात जी सर्दी होते असं असतं. तर त्याच्यामध्ये कपज कासासाठी सुद्धा विशेष करून म्हशी आलेली आहे. आपण हे आलेलं होतं रसायनांवरून. सो वेगवेगळ्या पद्धतीची रसायनं एवढी कासामध्ये सांगण्याचं जे कारण आहे तर त्याच्यामध्ये कासामुळं आपल्या शरीराचे धातू घटक जे आहेत ना तर त्याच्यावरती परिणाम खूप येतो आणि धातूंचा क्षय होतोय आणि म्हणून पुढे जाऊन क्षयाच्या मध्ये त्याचा लँड होण्याची शक्यता असते आणि ते होऊ नये म्हणूनच हे कास कमी करण्याच्या दृष्टीने म्हणून विशेष करून एवढ्या साऱ्या ह्याचं रसायनांचं वर्णन आलेलं आहे. तर हे सगळं देत असताना आणखीन एक उत्तम औषध की ज्या वेळेला आपल्याकडे विशेष करून ट्रॉपिकल इओसिनोफिलिया म्हणतो ना आपण तर तसे पेशंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात की ऋतू बदलला ना की ह्यांना खोकला यायला सुरुवात होत असते आणि खोकला सुद्धा तो टिपिकल वातज कासासारखा असतो. तर आता आपण बघितलं त्या पद्धतीनं वातज कासाची चिकित्सा तर आपण देऊ पण हे पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून आणखीन एक उत्तम औषध त्याच्यावरचं काय आहे तर त्याच्यामध्ये बृहदहरिद्राखंड हे उत्तम औषध त्याच्यावरचं आहे. तर बृहदहरिद्राखंड असं म्हणत असताना शीतपित्त कारण अधिकार त्याचं शीतपित्त आहे. पण फलश्रुती वाचली ना की मग त्याच्यामध्ये आपल्याला समजायला लागतं की अरे हे वेगवेगळ्या पद्धतीनं वापरता येतं आणि म्हणूनच आज तुम्ही हे झाल्यानंतर तुमचा जो होमवर्क आहे तर त्याच्यामध्ये फलश्रुती
ती आधी लिहून काढायची आणि त्याच्यानुसार त्याचे पुढे नाव औषधांची जी काही आलेली आहेत योगामध्ये ती लिहून काढायची. तर ते एक मी तुम्हाला उदाहरण म्हणून असं लिहून दाखवलेलं आहे की कसं लिहायचंय आपल्याला. ही जी आहे ही फलश्रुती आहे आणि हे जे दिलेले आहे त्याच्या समोरची ती औषध आहे. तर ह्या पद्धतीने संपूर्ण तास जो आहे चिकित्सेच्या दृष्टीने तर तो पूर्ण लिहून काढायचा आहे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्या संदर्भामध्ये, आता ह्या चिकित्सेच्या ह्याच्यामध्ये अध्यायामध्ये हे काही आलेलं नाहीये औषधाचे काय, पण ज्या ज्या वेळेला आपण कासाचा विचार करतो ना तर औषध किती कधी द्यायचं हे सुद्धा खूप महत्वाचं राहतं. तर एकतर ज्या ज्या वेळेला कफ जे कास आहे तर कफोद्रेक असताना अनन्न असं औषध द्यावं असं म्हटलंय. तर काहीही न खाल्लेलं असताना कफच्या कासामध्ये औषध दिलं तर त्याचा परिणाम खूप चांगला दिसतो. म्हणजे आपल्याला जे होतं ना कधी कधी की आठवडा झाला 15 दिवस झाले तरी सुद्धा खोकला कमी येत नाही, तर काय करायला पाहिजे, काय बदल करायला पाहिजे, तर हे त्याचे छोटे छोटे कीज असतात. तर त्या दृष्टीने कफाचा जर का उद्रेक किंवा कफाचा उद्रेक जास्त असेल तर न खाता अनन्न असं औषध द्यायला पाहिजे. एकांतिक वातज कास जेव्हा असतं तर अपानाच्या दृष्टीचा विचार करून अन्नादो म्हणजे अन्न घेण्याच्या पूर्वी खोकल्याचं औषध आपण वापरायला पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त प्रमाणात खोकला लागतोय आणि ज्या वेळेला तो थांबत नाहीये आणि अगदी जीव बाहेर आल्यासारखा वाटतोय असं स्पेसिफिक पेशंट जेव्हा जेव्हा सांगत असतात ना तर त्या वेळेला प्रदुष्टे मातशरीश्वरी असं म्हणत असताना ग्रास ग्रासांतयो म्हणजे प्रत्येक घासाबरोबर औषध देणं ही गोष्ट आहे. आता प्रत्येक घासाबरोबर औषध देणं असं करण्याच्या ऐवजी जर आपण सांगणं किंवा अन्नासोबतच जर का दिलं ना, सिद्ध अन्न जर का आपण त्याच्यामध्ये दिली तरी त्याचा परिणाम चांगला दिसत असतो. जसं मगाशी आपण सुरुवातीला लघु पंचमुळाची पेया किंवा दशमुळाची पेया ह्या गोष्टी बघितल्या, त्या पद्धतीने आपल्याला हे प्राणाच्या दृष्टीचा विचार करून औषधं देता येत असतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट डायरेक्ट सांगितलेलं आहे, जे इथे आपल्याला औषध सेवन काल सांगितलेले आहेत ना 13व्या अध्यायामध्ये, तिथे कास कुठे तर कासामध्ये कसं औषध द्यावं तर मुहुर्मुह द्यावं असं म्हणतात. म्हणून देह अनेक पद्धतीचे वेगवेगळे आपल्या ह्या कासाच्या चिकित्सेमध्ये आपल्याला दिसतात. तर हे लेह कोणकोणते आहेत तर ते तुम्ही जेव्हा होमवर्क तुम्ही करणार आहात तर ते बघालच तुम्ही. परंतु हे विविध लेहन जे आहे किंवा मधाबरोबर देण्याची जी औषधं आहे तर त्या औषधांमध्ये मुहुर्मुह वापरणं ही गोष्ट करायला पाहिजे. मग आता बऱ्याच वेळेला पेशंट असं म्हणतात की अरे आम्ही तर मुहुर्मुह कसं घेणार, ऑफिसला जाणार आहोत वगैरे असे काही ना काहीतरी प्रॅक्टिकल कारण असतात बरं का. तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याकडे तयार पाहिजे म्हणून सांगते. आजकाल ते छोट्या छोट्या अशा स्टीलच्या डब्या मिळतात की ज्याच्यात लोक लोणची घेऊन जात असतात. त्याच्यामध्ये ते बनवून ठेवा सांगायचं आणि त्याच्यातनं ते घ्या. इतकी सोपी आणि साधी गोष्ट असते पण ती त्यांना सुचत नसते की हे कसं घ्यायचं, असं त्यांना मोठे मोठे प्रश्न पडत असतात. त्याचं उत्तर हे छोटं छोटं असतं पण त्याचं उत्तर आपण आधीच देऊन ठेवलं ना किंवा पेशंट ते घेतो आणि पेशंटनी व्यवस्थित घेतली ना जेवढी औषधं तर त्याचा परिणाम आपल्याला चांगला दिसतो आणि रिझल्ट जेवढा चांगला येईल ना तेवढा आपण एक वैद्य म्हणून मोठे व्हायला लागतो. सो एक जमादारजी सरांचं खूप सुंदर वाक्य आम्हाला प्रॅक्टिसच्या सुरुवातीलाच सरांनी सांगितलेलं होतं की प्रत्येक वेळेला असं नाही आहे बरं का की मोठ्या आजारांची चिकित्सा चांगल्या पद्धतीने केली तरच आपण मोठे वैद्य होतो वगैरे असं काही नाही. छोटे छोटे जे आजार आहेत ना ते सुद्धा उत्तम पद्धतीने बरे केलं ना की आपण आपोआप मोठे होत असतो. त्याचंच कारण काय, छोटे छोटे आजार उत्तम पद्धतीने जेव्हा बरे करतो ना तर त्यावेळेला आपलं निदान परफेक्ट असतं म्हणून ती गोष्ट घडत असते. जेव्हा निदान योग्य नसतं किंवा जेव्हा निदान आपलं प्रॉपर नसतं ना त्यावेळेला आपण असं चाचपडत असतो बऱ्याच वेळेला. तर तसं न होता परफेक्ट औषध दिलं जातं आणि म्हणून कुठलाही व्याधी येऊ तर आपला जो हे आहे ना की म्हणजे सगळ्या गोष्टींनी त्याचे परीक्षण करणं आणि औषध काढणं त्याचं योग्य, तर ह्या गोष्टी आपण तेवढ्याच ताकदीनं करायला पाहिजेत. अरे खोकल्याचाच आहे किंवा नुसता ह्याचाच आहे असं म्हणून कुठलाही पेशंट आपण इग्नोर किंवा सोडून बिलकुल नाही द्यायला पाहिजे किंवा तो होणारच आहे बरा अशा पद्धतीने. तर आपलं जे काही आहे ना ते संप्राप्ती लावण्यापासून, केस घेण्यापासून आणि औषध सोडण्यापासून तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हा परिणाम दिसत असतो. सो आपण प्रत्येक वेळेला ह्या दृष्टीने पेशंट बघायला पाहिजे की मी याला उत्तम पद्धतीनं कसं बरं करू. असं जेव्हा बघू ना तर त्यावेळेला निश्चितच आपण एक वैद्य म्हणून मोठे होत असतो. तुमचे प्रश्न काही असतील तर विचारा.
आता आवाज येतोय ना व्यवस्थित सगळ्यांना? पित्तजकास आणि आम्लपित्त एकत्र असताना चिकित्सा काय करावी, असा प्रश्न विचारला तर छान प्रश्न आहे. पण असू दे ना एकत्र, तर चिकित्सा तर एकच राहणार आहे ना दोघांची. तर त्याच्यामुळं आता मी आम्लपित्ताची देते, आता मी ह्याची देते, असं वेगळं वेगळं करूनच चिकित्सा द्यायला पाहिजे असं काही नाही आहे. तर त्याच्यामध्ये आपण दोघांची एकत्र जी आपण बघितली लक्षणं, काल तुम्हाला एक छान होमवर्क मी दिलेला होता, होपफुली सगळ्यांनी केला असेल, की त्याच्यामध्ये पित्तजकास, त्याच्यानंतर आम्लपित्त आणि हृदरोग याची लक्षणं तुम्हाला देऊन टॅब्युलर फॉर्म मध्ये करायला सांगितलेली होती. तर बऱ्याच वेळेला तुम्हाला असं जाणवलं असेल की बरीचशी लक्षणं सेम सेम येतात, हो की नाही? तर ही जेव्हा सेम सेम येतात ना, तर त्यावेळेला हे निदान आहे का, हे निदान आहे का, हे निदान आहे, ह्याच्यामध्ये काही वेळेला कन्फ्युजन होऊ शकतं. आणि मग तसं कन्फ्युजन होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, तर संप्राप्ती व्यवस्थित लिहायला पाहिजे. तर हे कशापासून सुरू झालंय हे कळलं ना आपल्याला, तर मग त्या संप्राप्ती आपल्याला समजायला लागतात. म्हणून मी क्लिनिकमध्ये पण नेहमीच सांगत असते की तुम्ही जेव्हा केस घेता किंवा केस बघतात ना, तर त्यावेळेला एका राईट साईडला एक आपल्या स्वतःसाठी कॉलम ठेवून सोडून ठेवावा आणि मग तिथे अशी संप्राप्ती लिहित जावी. म्हणजे आपल्याला काही लक्षणं सांगितली की त्याचा दोष कुठला आहे, मग त्याचा अवयव कुठला आहे, मग त्याचा धातू कुठला आहे आणि मग कशातनं कुठे गेलेले आहे संप्राप्ती, ह्या पद्धतीने लिहायची जर का आपण सवय ठेवली ना, तर संप्राप्ती आपल्याला समजायला लागते आणि मग हे कन्फ्युजन होत नाही की ह्याचं नक्की अशी लक्षणं आहेत का तशी लक्षणं आहेत ह्या पद्धतीने. ओके. त्याच्यानंतर वेअर टू अप्लाय बला और दशमूळ ऑइल, आय डिडंट गेट इट. ओके, अंजलीने विचारलं. तर हे जे बला आणि दशमूळ तेल जे काही मी सांगितलेलं होतं ना, तर दूध किचू म्हणून सांगितलेलं होतं. तर त्याच्यामध्ये ते कोमट करून घ्यायचं, कापूस भिजवायचा आणि कापूस साधारणपणे एक बोर असतं ना तेवढ्या आकाराचा असला पाहिजे आणि नॉर्मल बोर, हा. तर तेवढा भिजवून तो शौचाच्या जागेला रात्री झोपताना ठेवावा, म्हणजे जो टिपिकल वातजकास आहे तर तो चांगल्या पद्धतीने कमी येतो. वेळ टू अप्लाय ते झालं. सर्व प्रकारच्या कासामध्ये बाह्य किंवा अभ्यंतर स्नेहण्यासाठी यष्टी तेलाचा वापर करता येईल का, अमितने विचारलं. तर यष्टी तेलाचा वापर नक्कीच करता येईल. यष्टी स्वतःहून जर का बघितलं तर ती हे करणारी आहेच आहे, कफ कमी करणारी आहे किंवा विशेष करून कासावरती तिचा उपयोग आहेच आहे आणि शिवाय यष्टी जी आहे ती पित्तशमनही करणार आहे. तर त्यामुळे पित्तचे कास वगैरे जे आहेत ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला बाह्य आणि अभ्यंतर स्नेहनासाठी एकांतिक यष्टी तेलाचा वापर करता येईल. लोअर ॲब्डॉमेन अँड थाईज, हे काय लिहिलं ते अप्लाय कुठे करायचं असं ते बहुतेक त्याचं उत्तर लिहिलंय. येस, साऊंड्स नॉट क्लिअर. त्याच्यानंतर पेशंटला जेवण नंतर खोकला सुरू होणे आणि 15 मिनिट नंतर थांबतो. पेशंटला जेवण नंतर मोशन साठी जावं लागतं आणि जेवताना पाणी घ्यायची सवय नाही आहे, असं पेशंटमध्ये गृहिणी डायग्नोसिस करायचं की वातजकास. ओके, पेशंट आहे आणि त्याला जेवताना पाणी अजिबात घ्यायची सवय नाही आहे आणि जेवण झाल्यानंतर मोशनला जावं लागतं आणि जेवण चालू केलं की खोकला येतो. आता अशी लक्षणं घेऊन पेशंट समजा आपल्याकडे समोर आलेला आहे. तर जेवण चालू केल्यानंतर खोकला येतो, ह्याचा अर्थ कसा आहे की एक तर ते थ्रोट इरिटेशन असं आपण फक्त म्हणू शकतो, किंवा दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी असते की शरीरामध्ये सामता असताना आहार शरीर घेत नाही आणि म्हणून तो फेकायचा प्रयत्न करत असतो, म्हणून इच्छा होत नसते बऱ्याच वेळेला जेव्हा शरीरामध्ये सामता असते त्यावेळेला. आणि म्हणूनच आता हा जो पेशंट आहे तर मग गृहिणीचा समजायचा का कासाचा समजायचा असं तिने विचारलंय. पण हा टिपिकल गृहिणीसारखाच पेशंट वाटतो आणि मला एक असं वाटतंय बरं का, आता माहित नाही अंबिका जे कोण आहेत त्यांनी विचारलंय हा क्वेश्चन. तर पेशंट जो आहे ना तो मेल आहे का फिमेल आहे तेही लिहिलेलं नाहीये. मोस्ट प्रोबॅबली फिमेल पेशंट असावी असं मला वाटतं. त्याच्यातून बारीक आणि वाताडे पेशंट असतात ना तशा पद्धतीचं आणि जेवताना सुद्धा लक्ष नसणारे अशा पद्धतीचे हे पेशंट असतात आणि म्हणून व्यवस्थित न चावता खाल्लं जातं आणि म्हणून गृहिणीमध्ये त्यांचं कन्व्हर्जन होतं. तर असे जे पेशंट आहेत तर हा पेशंट मला गृहिणीकडे जाणारा जास्ती वाटतं. औषधं देताना काय द्यायला पाहिजे, तर आपण आता बघितलं की अपानाच्या विकृतीच्या संदर्भामध्ये औषध देताना जेवणाच्या आधी औषध द्यायला हवंय, बरोबर, अन्नादऊ असा. तर ते अन्नादऊ वापरत असताना जी औषधं वापरायची आहेत ना, तर त्याच्यामध्ये अग्निदीपन करणारी औषधं वापरायची. म्हणजे काय, तर अग्नितुंडी किंवा चित्रकादिवटी अशा पद्धतीची जी औषधं आहेत ती जेवणाच्या आधी घ्यायला सांगायची, म्हणजे अग्नीचं उदीरण किंवा प्रदीप्त चांगला होतो आणि मग आहार जायला लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेवताना पाणी घ्यायची अजिबात
सवय नाही असं म्हटलंय. तर जेवताना पाणी घेऊ नये वगैरे हे जे काही ना ते आत्ताचा जो काही गोंधळ बाहेर पाण्याचा चाललेला असतो त्याच्यानुसार आहे. आयुर्वेदानुसार काय सांगितलेलं आहे तर समस्थूल पुरुषः भक्त मध्यांत प्रथमांबुपाः असं म्हटलंय. म्हणजे काय तर समस्थूल आणि पुरुष होतो कधी तर मध्य अंत आणि अंबू जो आहे तो म्हणजे पाणी पिणारा जो आहे तो. म्हणजेच काय सम कधी होतो तर ज्या वेळेला अन्नासोबत थोडं थोडं पाणी घेतो तो तसाच राहतो. जेवणाच्या शेवटी जो पितो ना तो जाड होतो आणि जेवणाच्या आधी जो पितो तो बारीक होतो. आणि त्याच्यामुळे हे काय करायला पाहिजे तर जेवणासोबत थोडं थोडं पाणी घेणं गरजेचं आहे. कारण अन्नाचं क्लेदन होणं तेवढीच गरजेची बाब आहे तिथे म्हणून. अन्नाचं जर का क्लेदन नाही झालं तर मग तो ठसका लागणं किंवा अन्न खाली न उतरणं ही पण गोष्ट होण्याची शक्यता आहे. मग आता इथे हे जे पाणी वापरायचं ना ते सुद्धा आपल्याला साधं किंवा थंड पाणी वापरायच्या ऐवजी सिद्ध जल वापरावं. जे की कंटकारी सिद्ध जल वगैरे अशा पद्धतीने. असं जर का जल आपण वापरलं तर मग त्याचा परिणाम कासावरती पण चांगला येईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट सिद्ध जल असल्यामुळे ते सामताही उत्पन्न करणार नाही. तर असं त्याच्यामध्ये आपण द्यायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर विचारलंय नारिकेल माशी आणि मधु लेहनार्थ कासामध्ये वापरता येईल का? अगदीच वापरता येईल. कसं आहे ना की मयूर पिच्छा म्हशी सांगितलेली आहे बरं का. तर म्हशीची गोष्ट आहे क्लिनिक मधल्या सगळ्यांना माहित असेल. सांगू का पण जरी सगळ्यांना? ओके. सो सगळीकडे जर का तुम्ही उल्लेख बघितला ना तर मयूर पिच्छा म्हशीचाच उल्लेख आहे. बहुत करून ग्रंथांमध्ये म्हशी म्हणत असताना मयूर पिच्छा म्हशी असं म्हटलं जातं. तर मयूर पिच्छा म्हशी जर का बाजारात बघितलं तर मिळते विकत, नाही असं नाही, परंतु महाग आहे बऱ्यापैकी. मग पेशंटला प्रत्येक वेळेला परवडतेच असं नाही. म्हणून म्हटलं की आपण बनवूयात. म्हणून मग ती मोराची पिसं आणून वगैरे बनवली. पण आपल्याला पिसं मिळणार ती म्हणजे 5 रुपयाला एक. असं म्हणून ते बागेच्या कडेला वगैरे पिसं मिळतात बघा. तेही प्रचंड महाग पडतं. एवढी पिसं आणल्यानंतर एवढीशी म्हशी बनते बरं का. मग आता काय करावं असा विचार आलेला होता. तर त्यावेळेला एकदा साधनेमध्ये सुचलेलं होतं की आपण श्रीफल असं म्हटलं जातं. म्हणजे पवित्र जी गोष्ट आहे तर त्याला नारळ म्हणून आपण एकमेकांना देतो घेतो वगैरे विशिष्ट कार्यक्रमाच्या वेळेला वगैरे. आणि मग ह्याच्या ज्या शेंड्या आहेत ना तर त्या वापरता येईल का नारिकेलच्या म्हणून तर असंही काढलेलं होतं. सो मग त्या पद्धतीनं ते ग्रंथोक्त काही उल्लेख पण आहेत त्याचे. परंतु आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याची अशी मिळालेली होती की मोराचा जो पिसारा असतो ना तर त्याच्या एक्स्ट्रॅक्ट करत असताना त्याच्यामध्ये कॉपर आणि गोल्ड ह्या 2 गोष्टी मिळतात ना. आणि ह्याच्या ज्या म्हणजे नारळाच्या शेंड्या ज्या आहेत ना तर त्याच्यामधनं सुद्धा कॉपर एक्स्ट्रॅक्ट होतं. हे दोघांमध्ये सिमिलॅरिटी त्याच्यामध्ये सापडलेली होती. आणि त्यानुसार मग ती ह्याची म्हशी करायला सुरुवात केलेली होती नारिकेल म्हशी. तर नारिकेल म्हशीचा सुद्धा खूपच चांगला आहे तो परिणाम. आणि त्याच पद्धतीनं इतर वेगवेगळ्या ज्या म्हशी आहेत ना मग फलत्रिकची म्हशी बनवणं, फक्त बिबितकची म्हशी बनवणं असं सुद्धा आपल्याला करता येत असतं. तर आपण ह्या पद्धतीनं म्हणजे आता फक्त कासाचा पेशंट आहे तर बिबितकची म्हशी करून वापरली तर त्याचा परिणाम निश्चितच चांगला येत असतो. तर ह्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या म्हशी त्याच्यामध्ये वापरू शकतो. हॅलो मॅडम, आपण 55 पर्यंत बंद हा बोला. करायचं होतं. हॅलो. हा, हो हो 4:55 पर्यंत. येस. ओपीडीला येतात काहीतरी आंबट खाण्यात आले आहे. नंतर वातजकास दिवसभर असतो. रात्री नेझल ब्लॉक होऊन इनसचा त्रास होतो. या ट्रीटमेंट कशी द्यावी? विवो कोणीतरी नाव आहे. तुम्ही नावं टाका बरं का तुमच्या अकाउंटला. म्हणजे कोणी विचारलं हेही क्लिअर होऊन जाईल. तिथे ऑप्शन असतो चेंज युअर नेम म्हणून. आपल्या फोनचं नाव दिसत असतं तर तुमचं नाव दिसलं तर ते जास्त चांगलं वाटेल. विवो. ओके. सो आंबट खातात आणि